निदा खान प्रकरणात आता नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे। निदा खान प्रकरणामध्ये MIMचे नगरसेवक मतीन पटेल यांना सह आरोपी करण्यात आलेला आहे। तर पटेल यांनी निदाला आसरा दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। मतीन पटेलच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर पंकज दळवी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, थेट त्यांच्याकडे जाऊयात। पंकज, निदा अखेर सापडलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका नगरसेवकाने तिला आसरा दिलेला आहे। MIMचा नगरसेवक आहे का? MIMचा नगरसेवकाचे आणि निदाचे संबंध अतिशय जुने होते, काय माहिती मिळते या सगळ्या संदर्भात? स्नेहा, मी आता नाशिक रोड पोलीस स्टेशन च्या बाहेर आहे। याच नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये कोठडीमध्ये निदा खान हिला ठेवण्यात आलेलं आहे। काही मिनिटातच तिला कोर्टासाठी कोर्टामध्ये हजर करण्यासाठी नेण्यात येईल। एक महत्त्वाची अपडेट या बाबतीमध्ये येते ती म्हणजे मतीन पटेल याला सह आरोपी करण्यात आलेला आहे। मतीन पटेल कोण? तर मतीन पटेल हे MIMचे नगरसेवक आहेत, छत्रपती संभाजीनगरचे। त्यांना अटक केली। त्यांच्यावरती आरोप काय आलेला आहे तर त्यांच्यावरती आरोप करण्यात आलेला आहे की त्यांनी निदाला संभाजीनगरमध्ये राहण्यासाठी आश्रय दिला, त्या इमारतीत घर उपलब्ध करून दिलं, हा त्यांच्यावर आरोप केलेला आहे। BNS भारतीय न्याय दंड संहिता 249 249 अंतर्गत त्यांना सह आरोपी करण्यात आलेलं आहे। अर्थात MIM कनेक्शन काय याच्यावरनं जी आहे ती चर्चा सुरू झाली, कारण MIMचे नेते इम्तियाज जलील यांनी तिची पाठराखण केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्याच्यानंतर संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पलटवार त्यांच्यावरती केला। अमोल मिटकरींनी सुद्धा आरोप केलेले आहेत। त्यामुळे कुठेतरी संभाजीनगर कनेक्शन काय आहे ते हळूहळू उघड होत आहे। ती राहणारी होती मुंब्र्याची, तिचं काम नाशिकला होतं, मग ती छत्रपती संभाजीनगरला का शिफ्ट झाली? आपण इथे बघतोय पोलिसांच्या हालचाली ज्या आहेत त्यांना वेग आलेला आहे। ACP संदीप मिटके जे याचे तपास अधिकारी आहेत ते सुद्धा नाशिक रोड पोलीस स्टेशनला पोहोचलेले आहेत। पोलीस अधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे। थोड्या वेळातच नाशिक रोड न्यायालयामध्ये त्यांना जे आहे ते हजर करण्यात येईल। अर्थात हजर केल्यानंतर पोलीस जे जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणार आणि त्यासाठी पोलीस कस्टडीची आवश्यकता असणार आहे की याचे धागेदोरे नक्की काय आहेत, याची कनेक्शन्स आणखीन काय आहेत, आणखीन कोण याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे, कोणाकोणाचा सहभाग होता, या सगळ्या गोष्टींची तपासणी करण्यासाठी पोलिसांना पोलीस कोठडी मिळवणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळावी याच्यासाठी पोलीस प्रयत्नशील असतील। अर्थात याच्यातल्या अनेक सर्व आरोपी जे आहेत त्यांना पकडलेले आहे। 2 आरोपींना पुन्हा पोलीस कोठडीवर पुन्हा एकदा पोलीस स्टेशनची दृश्य बघतोय। कुठल्याही क्षणी निदा खान हिला नाशिक रोड पोलीस स्टेशनमधनं बाहेर काढलं जाईल आणि तिला न्यायालयात हजर केलं जाईल। पोलिसांची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। रात्री संभाजीनगरला जेव्हा तिला ताब्यात घेण्यात आलं, अटक करण्यात आली, तेव्हा वैद्यकीय चाचणी करण्यात आली। त्याच्यानंतर ट्रान्झिट रिमांड जो आहे त्यासाठी संभाजीनगर न्यायालयात सादर करण्यात आलं। ट्रान्झिट रिमांड देण्यात आला। त्याच्यानंतर नाशिक रोड पोलीस स्टेशनला आणलं गेलं आणि नंतर वैद्यकीय चाचणी करून आता तिला जे आहे ते न्यायालयात हजर केलं जाईल। पुन्हा एकदा स्नेहा आपण या कनेक्शनवरती येणार आहोत। संभाजीनगर कनेक्शन काय आहे? कारण प्रश्न असा उपस्थित होतो की ती राहणारी मुंब्र्याची होती, नाशिकला काम करतो, संभाजीनगर कनेक्शन काय? तर संभाजीनगरला निदा खान हिला लोकल सपोर्ट होता हे याच्यातून स्पष्ट होतं। नक्कीच, धन्यवाद या सगळ्या अपडेट्सबद्दल पंकज।